नमस्कार. आज आपल्याला आलू मेथी पराठा बनवायचा आहे. त्यासाठी आपण ही मेथीची पानं अशी धुवून चांगली घेतलेली आहेत. ती एकदम अशी बारीक कट करून घ्यायची आहेत. त्यासाठी आपण 5 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या सोलून घेतलेलं लसूण आणि थोडेसे आले हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. चिरलेल्या मेथीत ही आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे. त्यातच अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडे धने जिरे पावडर थोडी आणि चवीनुसार मीठ घालून घेतले. त्यात आपल्याला ही पाऊण वाटी बेसन पीठ घालायचे आहे आणि ह्या 2 वाट्या गव्हाचे पीठ घालायचे आहे. गव्हाचे पीठ आपण असे चाळून घालणार आहोत. ही 1 वाटी घेतलेली आहे. आता अजून 1 वाटी घेऊन चाळून घ्यायची आहे. त्यात 1 पळी तेल टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. मेथीला पाणी असते थोडेसे, त्याच्यामुळं थोडे थोडे पाणी घालून हे घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपला हा घट्टसर गोळा मळून तयार झालेला आहे. तो आपण 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आपले पीठ 10 मिनटं आपण झाकून ठेवलेले होते. तोपर्यंत आपण हे उकडलेले बटाटे सोलून घेतलेले आहेत. कांदा आणि कोथिंबीर चांगली कट करून घेतलेली आहे. आता हे बटाटे आपण स्मॅश करून घेणार आहोत. आपण बटाटे चांगले स्मॅश केलेले आहे. त्यातच आता हे कांदा आणि कोथिंबीर त्यात मिक्स करून घ्यायची आहे. त्यात आपल्याला हे पाऊण चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. थोडी पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. असा एवढा गोळा गोल करून तो पिठात असा डीप करून घ्यायचा आहे. तो आता थोडासा लाटून घ्यायचा आहे. एवढा लाटून घेतला की त्याच्यात आपल्याला ही बटाट्याची गोळी अशी ठेवायची आहे आणि पुरण भरतो तसे फोल्ड करून घ्यायचे आहे. हे असे आपण फोल्ड करून घेतले आहे. आता हे पिठात परत डीप करून आपल्याला लाटून घ्यायचे आहे. हे असे पूर्ण सगळीकडे डीप करून घ्यायचे आहे. हे आता पिठात डीप करून आपल्याला त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. आपला पराठा हा लाटून झालेला आहे. तो आता आपण भाजून घेणार आहोत. तवा गरम करून आपण त्याच्यावर हा पराठा टाकलेला आहे. आपल्याला त्याच्यावर असे चांगले तूप लावून घ्यायचे आहे. त्याला पलटी करून आपल्याला दुसऱ्या साईडनी चांगले तूप लावायचे आहे. आपली ही साईड चांगली भाजलेली आहे. हा आपला मेथी आलू पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर असे मेथी पराठा करून पहा आणि कसा होतो हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद. तुम्ही माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार आहे.